नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। म्हसावद येथे बेकायदेशीर गांजाच्या लागवडीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। नंदुरबार जिल्ह्यातील अंमली पदार्थांच्या विरोधात निर्णायक पावले उचलत नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेने म्हसावद परिसरात मोठी कारवाई करत एकूण 9,83,470 किमतीचा 98 किलो 347 ग्राम गांजाचा मुद्देमाल जप्त केलाय। पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की म्हसावद पोलीस ठाणे हद्दीत जुनी पिंपराणी शिवारात एक इसम बेकायदेशीररित्या गांजाची लागवड करत आहे। मिळालेल्या माहितीच्या आधारे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तात्काळ कारवाई केली। पथकाने संशयित इसम सुरत्या उर्फ सुरसिंग डुगऱ्या पाडवी राहणार जुनी पिंपराणी तालुका शहादा यांच्या शेतात पाहणी केली असता कापसाच्या पिकात गांजा सदृश झाडे लागवड करून त्यांची जोपासना करण्यात आली असल्याचे आढळले। सदर ठिकाणाहून 98 किलो 347 ग्रॅम वजनाचा 9 लाख किमतीचा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आलाय। प्राथमिक चौकशीत हे स्पष्ट झाले की आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारा गांजा या प्रतिबंधित अंमली पदार्थाची लागवड केली। त्यानुसार म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हे रजिस्टर नंबर 212/2025 नोंदवून त्यांच्या विरुद्ध गुन्हेगारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 20(ब)22 क प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, सप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ, असई राकेश वसावे तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश चित्ते, जितेंद्र पाडवी, सुनील येलवे, पुरुषोत्तम सोनार, सचिन वसावे, पोलीस नायक दीपक वारुडे, विकास कापुरे, पोलीस शिपाई रामेश्वर चव्हाण आणि अभिमन्यू गावित यांच्या संयुक्त पथकाने केली। लोकसेतू मराठी न्यूजसाठी मुख्य संपादक प्रवीण चव्हाण, नंदुरबार। साठी एवढंच। ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।